ते आदिवासी जिल्ह्यामध्ये एक खरं तर गेले 8 वर्ष, हे 8वा पर्व आहे, 8वा वर्ष आहे. आम्ही तिकडे गडचिरोली प्रीमियम लीग घेतो. तिकडे विदर्भातील, महाराष्ट्रातील रणजी प्लेअर पासून IPL प्लेअर तिकडे खेळायला येतात. आणि गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील तरुणांना क्रिकेटच्या माध्यमातून एक नवीन प्लॅटफॉर्म या GPLच्या माध्यमातून मिळावा आणि त्यातून ते खेळाडू पुढे यावेत, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणूनच आज भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान अझरुद्दीनजी यांच्या हस्ते तिकडे आम्ही उद्घाटन ठेवलेलं आहे आणि त्यातून त्यांना एक गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना क्रिकेटमध्ये रुची तर आहेच, पण प्रोत्साहन पण मिळाला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश. ही सगळी परिस्थिती पाहून आता सरकारलाच जनता स्थगिती देईल असं मला वाटायला लागलंय. काय चाललंय सावळा गोंधळ, काय ड्रामा चाललाय? इतके सगळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळाला, बहुमत मिळाला. तुम्ही हे सांगत होतात की स्वातंत्र्यानंतर एवढे कधीच मिळालं नाही. हा काय अशी सरकार चालवण्याची पद्धत आहे? आपसातले मतभेद इतके वाढलेत केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि त्यातून पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा चालली आहे. ही स्पर्धा महाराष्ट्राला शर्मेनं मला असं वाटतं की मान खाली घालावी अशा पद्धतीची स्पर्धा चाललेली आहे. प्रत्येक ठिकाणी पालकमंत्री नेमताना, मंत्री नेमताना, सरकार गठन करताना भांडणं, नांदा म्हणजे सौख्य बरे म्हणतात, आता भांडा सौख्य बरे अशी म्हणायची पाळी आली आहे. भांडा आणि महाराष्ट्राचं वाटोळं करा. बदलतायत आता काही वेळेस, पुन्हा पुढच्या वेळेस तुम्हाला बघायला मिळेल. आता पालकमंत्री बदलले, उद्या मंत्री बदलायची पाळी येईल, परवा उपमुख्यमंत्री बदलायची पाळी येईल, नंतर मुख्यमंत्री बदलायची पाळी येईल. बदलते जाओ, महाराष्ट्राचं वाटोळं करत जा, एवढंच म्हणाल. एक म्हण आहे मराठीत, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. काही नाराजी काढून पुन्हा काही पदरात मिळेल एवढाच आता विषय राहिलेला आहे. एकूणच बिचारा आमच्या शिंदे साहेबांची स्थिती मला वाटतं की आजच्या राजकारणामध्ये आत्ताच्या इतकी बिकट आहे की मी तर एखादा शब्द जरा असा वापरला तर त्याला चुकीचा अर्थ होईल, पण मी मुद्दाम हे सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का? आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावेत. आणि मला भीती वाटते, मी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल. तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल शिवसेनेच्या बाबतीत. उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला? मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय, तिसरा, तो तुम्हाला दिसेल. ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे, ते उदयासाठीच आहे. तर त्यामुळे अधिक दुःख करूही नये, कारण आता दुःख करून मिळणार तरी काय? ज्यांची महाराष्ट्रामध्ये सगळे एक ओबीसीची मतं घेऊन सत्तेवर आले, पण ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे एकेकाला नेतृत्वहीन करायचे प्रयत्न प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. असं हे अंगावर आल्यावर सगळं आठवतं. त्यावेळेस का नाही आठवलं? पुढाकार कोणी घेतला? जाऊ नका म्हणून काय सांगत होते, गेले तेच ना पुढे. दादांच्या नंतर त्यांना सोबत देणारा पहिला माणूस तर मला त्यावेळेस धनंजयच दिसत होते. त्यामुळं आता बरं आहे, अंगावर आली, शेकून घेतली, देव आठवायला लागलेत, चुका आठवायला लागल्यात, लखलाभ आहे. नाही, मलाही वाटतं की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आता शिंदेच्या बरोबरचे काही मधुर संबंध लक्षात घेता पुढे त्यांना स्वतंत्र लढायचीच त्याची तयारी आहे असं एकूण मला दिसते.
आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याची सुरुवात करावी आणि हळूहळू या दोघांनाही पहिले एकाला नंतर दुसऱ्याला बाजूला करून भारतीय जनता पक्षाला एक हाती महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. मला किरीट सोमय्याजींना आवाहन करतो मी की त्यावेळेस ते अब्दुल सत्तार मंत्री होते, त्यावेळेस तुमच्या मुखातून बांगलादेशी, घुसखोर, रोहिंग्या का दिसले नाही आणि आता का दिसत आहेत ते मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यावर? त्यावेळेस तुम्ही का नाही बघितलं? तुमच्या पक्षाकडे मागच्या 7.5 वर्ष गृहमंत्री पद आहे, तुम्ही ते बघायला पाहिजे, काढायला पाहिजे. कोण थांबवलंय तुम्हाला? परंतु त्यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर त्या मतदारसंघाचा विशेष उल्लेख करून मतदारसंघातील जनतेच्या मनात संभ्रम एक निर्माण करायचा. आता नवीन नवीन विषय भारतीय जनता पक्षाकडून उकरले जातात, त्यांचा धंदाच झालेला आहे तो. कारण त्यांना चैनच पडत नाही. मतांचं पोलरायझेशन करायसाठी मंदिर के नीचे मस्जिद ढूंढेंगे और आता महाराष्ट्रामध्ये ते रोहिंग्या ढूंढतायत. हे सगळंच चाललंय कारण लोकांच्या मूलभूत प्रश्न झाकले जावे, लोकांचं मत डायव्हर्ट व्हावं आणि हक्काचं काही मागू नये, यासाठी असल्या प्रकारचे धंदे महाराष्ट्रात राजरोस सुरू आहेत. काल परवा नितेश राणे म्हणाले की 56 कोकणातील जमिनी वक्फ बोर्डाने मागितल्या. माझ्या माहितीने मी माहिती मागितली, विचारलं मी की कुठली आहे, तर त्यामध्ये असं कुठेच आढळून आलं नाही. म्हणजे असे विषय काढायचा काही संबंध नाही, ज्याचं काही देणं घेणं नाही. आणि त्यातून एक हिंदू मुस्लिम किंवा धर्मांधता असं काही करून मताची पोळी शेकत जाऊन सत्तेचा मजा मारत जायची, एवढं धंदा आहे, दुसरं काय. मुझे आज ये सरकार की क्यों आती है, ऐसा क्यों हो रहा है? इतना बड़ा बहुमत आपको मिला, इतना बड़ा मैंडेट जनता ने आपको दिया है, तो आपको ये क्यों बार बार अपनी भूमिका बदलनी पड़ती है? मिनिस्ट्री के लिए भी समय लगा, सरकार बनाने के लिए भी समय लगाया. तो महाराष्ट्र की जनता ने इतनी ताकत आपको अगर दिया है तो जनता के हित के लिए, जनता के प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए आपने कदम उठाना चाहिए. वो नहीं उठाते हुए आज आप बार बार निर्णय ले रहे, तो लोगों में यह संभ्रम पैदा हो रहा है कि ये सरकार महाराष्ट्र में है क्या नहीं, बार बार ये इनको बहुमत है क्या, इनके ये सरकार कैसी चल रही है कि इनको जनता से कोई लेना देना है? एक भी आप सवाल पूछिए कि आज 100 दिन के बाद में कौन सा ऐसा बड़ा निर्णय हुआ? एक तो महाराष्ट्र की तिजोरी खाली पड़ी है, अभी कर्मचारियों का पगार भी नहीं हो रहा है, अभी 20 दिन लेट हो गया, आगे क्या होगा इसका पता नहीं है. कल परसों का हमारे एक्स गवर्नर का सेंट्रल के बारे में जो सामने आया था, उनका स्टेटमेंट, वो तो हम लोगों को आगे क्या स्थिति से जाना पड़ेगा हिंदुस्तान को, वो दिख पड़ेगा. बहुत ही महाराष्ट्र की हो या देश की हो, इस स्थिति में आज हम लोग उसके तरफ ध्यान देने की आवश्यकता है. और ये पालक मंत्री पद बदलाव, ये आज तो पालक मंत्री बदल गए, कल मंत्री भी बदलेंगे, कल उप मुख्यमंत्री बदलेंगे, ये चलते रहेगा. 5 साल इनको कुछ काम ही करना नहीं है, केवल इनको लोगों को गुमराह करते हुए समय निकालना है, क्योंकि धन की कमी है. इसीलिए ये सब नौटंकी चल रही सरकार. होईल 8 दिवसामध्ये होईल, पुढच्या 8 दिवस वाट बघा. त्याच्या आतमध्ये हे सगळे निर्णय होतील. गटनेताही निवडला जाईल आणि प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल. झाला ना, काम झालं आता. लाडक्या बहिणींचा काम झालाय. लाडके भाऊ मजेत आहेत. लाडक्या भावाने दाबून खायचं सुरू केलेलं आहे, मजा करतायत. पण बहिणीचा श्राप लागेल, फसवून मतं घेतलीत म्हणून. निम्मे संख्या आता कमी होते आहे, अर्ध्यावर आणलेली आहे. पुढे ती कमी करत आणणार, नामात्र देणार आणि त्याचा बदला घेईल ना. येणाऱ्या तुम्ही जे महाराष्ट्रात तुम्हाला जे मिळालं आणि त्या बहिणीने जे काय दिलं ते बहीण काढूनही घेईल. आम्ही तेच विचारतो आहे की तुम्ही 2 आश्वासनं दिली होती, 2100 रुपये कधी देणार आणि शेतकऱ्याची कर्जमुक्ती कधी देणार, हे 2 विषय महत्वाचे होते. त्यावर चर्चाच होत नाही. मंत्रीपद बदला, पालकमंत्री बदला, हे काय आपसातले धंदे चालले.
त्यामुळं ह्यावर मला अधिक बोलायचं नाही, पण मी एकच सांगेल की महाराष्ट्र मात्र आता खड्ड्यात जात आहे. महाराष्ट्राची अधोगती होत आहे. या तिघांच्या भांडणामध्ये महाराष्ट्र रसातळाला जाऊ नये अशी आमची इच्छा. असं आहे, वाघांची काळजी घेणारा वार शिल्लक नाही म्हणून वाघ मरत आहेत का, असं त्याचा अर्थ करू नका. जो वार वाघाची काळजी घेत होता त्याला बाजूला गेल्यामुळे वाघ मरतायत. खर तर मला वाटतं की वाघ मरायची जी कारण आता वाघांचा मृत्यू ज्या पद्धतीने चाललेला आहे त्याकडे ना सरकारचं गांभीर्यानं लक्ष आहे आणि 4.5% जंगल सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये कमी झाला. संख्या वाढते आहे पण त्याच्यात टेरोटेरी जे लागतं वाघाला ती कमी पडत चालली. वाघ रस्त्यावर यायला लागले, वाघावा शिरायला लागले. मृत्यू ज्या पद्धतीने चाललेला आहे त्याकडे ना सरकारचं गांभीर्यानं लक्ष आहे आणि 4.5% जंगल सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये कमी झाला. संख्या वाढते आहे पण त्याच्यात टेरोटेरी जे लागतं वाघाला ती कमी पडत चालली. वाघ रस्त्यावर यायला लागले, वाघावा शिरायला लागले, वाघाची झुंजी वाढल्यात, रेल्वेच्या ट्रॅकखाली वाघ मारायला लागले. तर हे जे आहे त्यांना तुम्हाला ट्रान्सलोकेशनने हलवावं लागेल आणि त्यानंतरच त्या वाघाला आपण वाचवू शकू. यासाठी इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. सरकारकडे ती इच्छाशक्ती दिसत नाही. महाज्योतीचं सेंटर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातलाच ओबीसीसाठी विदर्भातल्या तरुणांसाठी महाज्योती त्यावेळेच्या सरकारने कागदावर तयार केली होती. ती इम्प्लिमेंट झालेली नव्हती. मी मंत्री झाल्यानंतर महाज्योतीला अस्तित्वात आणलं, त्याला निधी उपलब्ध करून दिला, नवीन नवीन योजना आणल्या. मी ओबीसीच्या मुलांनी पायलट व्हावे म्हणून मी त्यावेळेस पुढाकार घेतला. आज त्या पोरांचे हाल आहेत. मुदतीत त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं नाही, त्यांना पैसे मिळत नाही. हे काय चाललंय? त्यांच्या पोराच्या आयुष्याशी खेळणं सुरू झालेलं आहे. म्हणून याला महाज्योतीच्या माध्यमातून अधिक पैसे दिले गेले पाहिजेत. नवीन योजना आणून महाराष्ट्रातील आणि विशेष करून विदर्भातील या ओबीसीला न्याय मिळावं ही त्यामागची इच्छा होती. म्हणूनच मी नागपुरात ते कार्यालय आणलं. मधामध्ये हे कार्यालय हलवण्याचा सुद्धा काही लोकांनी प्रयत्न केला, त्याला मी विरोध केला होता. आणि आजही सांगतो की आता सरकारला आम्ही वेळ दिला 2 महिने की आता नवीन सरकार आलाय, काय करते ते बघू. पुढची स्टेप आमची आहेच तयार, काय करायचं ते आम्ही आमच्या आंदोलनाला घेऊन पुढे जाऊ. ओबीसीच्या हक्काची लढाई आम्ही पुन्हा लढू.